ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. अनभिव्यक्त पदार्थ ज्ञानाचा विषय कसा होईल? ओव्या आहेत 42 आणि 43. आपल्या हातालाही चोरून असणारा परमात्मा कोणाच्याही ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही, पण म्हणून तो नसतो असं नाही हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेव आणखी काही दृष्टांत देत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, नाना पुष्पाचिया उदरा न येता पुष्प सारा आपणची भवरा होवावे पडे. पुष्पसार म्हणजे मकरंद किंवा सुगंध. हेही राहू दे, फुलाच्या उदरात मकरंद उत्पन्न होण्यापूर्वी आपला आस्वाद घेण्यासाठी स्वतः फुलालाच भ्रमर व्हावे लागेल. पुढे म्हणतात, नाना न रांधिता रस सोये ते गोडी कैसे नि पाहे हे पाहणे ते नोहे आणि का जोगे. नाना पदार्थ शिजवून अन्न तयार झालेले नसताना त्याचा स्वाद अनुभवणे हे इतरांना करण्याजोगे नाही. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, किंवा फुला आधी स्वभावे साचार असे पुष्पसार सुगंध जो तोची स्वये भृंग होवोनी आपण आपुले सेवन करी जैसे. नातारी पक्वान्न रांधण्यापूर्वीच मूळ असे साच रुची जी का रुचीसी त्या गोडी रुचीसीच ठावी आणि के जाणावी कैशा रीती. ज्ञानदेवाने पुढचा फुलातील सुगंधाचा दृष्टांत दिला आहे. फुल फुलण्या अगोदर मकरंद व सुगंध त्याच्यात असतोच, पण तो व्यक्त दशेला आलेला नसतो. त्यामुळे आपल्याला सुगंध व भ्रमराला मकरंद सेवन करणं शक्य नसतं. कळी उमलल्यावरच आपल्याला त्यातील सुगंध कळून येतो. भ्रमर त्यातील मध पिण्यास त्याच्याकडे गर्दी करतात, पण जोपर्यंत कळी उमललेली नसते त्यावेळी सुगंध व मध आपल्याला व भुंग्याला अज्ञात असला तरी कलिकेत तो असतोच. त्यावेळी फूलच त्याचे आस्वादक होऊ शकते. येथेही आस्वादक व आस्वाद्य एकटे फूलच आहे. तसे आत्मरूप सुद्धा अव्यक्त दशेत सुखमात्र स्वरूप विद्यमान असते. आपली सुखरूपता त्याची तेच जाणते. विविध पदार्थांच्या मिश्रणाने स्वयंपाक तयार केला जातो. तो सिद्ध झाला की मग त्यातील चव आपल्याला कळते. आपल्याला जो स्वाद अनुभवाला येतो तो विविध पदार्थातील एकवटलेला स्वाद असतो. आता त्या अन्नात गोडी अन्न रांधल्यानंतर जरी निर्माण होत असली तरी शिजण्यापूर्वीही त्यात गोडी असतेच. पण अन्न जेव्हा शिजवलेलं नसतं त्यावेळी त्या अन्नाची चव कोणाला कळणार? तर अन्नालाच कळणार. तसेच परमात्म्याचे स्वरूप हे परमात्म्यालाच कळणार. गोडी व गोडीचा स्वाद घेणारा असे दोन अस्तित्वात आले की द्वैत निर्माण होते. एकमात्र वस्तूतूनच द्वैतभाव आकारास येतो. जेव्हा द्वैत आकारास येत नाही तेव्हा ती परब्रह्म वस्तू एकटी एक असते. ती वस्तू आपण होणे, एकत्वात विलीन होणे हेच खरे आपले स्वरूप ओळखणे आहे. अशी अवस्थातीत अवस्था प्राप्त होईल तेव्हाच न शिजवलेल्या पक्वान्नाची गोडी चाखता येईल. भोगता व भोग्य हे द्वैत भोगाने प्राप्त होणाऱ्या आनंदात विलीन होतं. आनंद म्हणजे भोगताही नाही व भोग्यही नाही. भोगता व भोग्य ज्यात विलीन होतात तो आनंद ही एक विलक्षण वस्तू आहे. हा आनंद म्हणजे न पेरलेल्या उसातील मधुर रस व तो चाखणाराही आनंदच आहे. न छेडलेल्या वीणेतील अबोलनाद व ऐकणाराही तोच आहे. न फुललेल्या फुलातील मकरंद व सुगंधही तोच व त्याचा आस्वाद घेणाराही तोच. किंवा न शिजवलेल्या पक्वान्नातील गोडी व ती चाखणाराही तोच आनंद आहे. आनंदात भोगता व भोग्य एकरूप झाले पाहिजेत. हे दृष्टांत देऊन ज्ञानदेव पुढच्या ओवीत आपला सिद्धांत मांडतात. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.